आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। बंडखोरी केलेल्या उमेदवारांमुळे भाजपची बदनामी होते। बंडखोरी करत नारायण राणेंचा शब्द जो मोडेल त्याला 9 फेब्रुवारी नंतर आमचा सामना करावा लागेल, असा थेट इशारा मंत्री नितेश राणेंनी बंडखोरांना दिला आहे। पोलादपूरच्या इथल्या प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवर जोरदार टीका केली। ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो त्यांनी थोडी तरी जाणीव ठेवायला हवी होती, असा टोला मंत्री गोगावले यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकरांना लगावला आहे। विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये फडणवीस नव्हते। विलिनीकरणावर अजित पवार जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होती। फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून वक्तव्य केलं। शपथविधीवर मला भाष्यच करायचं नाहीये, सुनेत्र पवारांना संधी दिली याचा मला आनंद आहे। शरद पवारांनी अशी प्रतिक्रिया सुनेत्र पवारांच्या शपथविधीवर दिली। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार अनेक ठिकाणी थांबलाय। अजित पवारांच्या मृत्यूचं दुःख मनामध्ये ठेवून रॅली नाही, सभा नाही, तर मतदारांना घरोघरी भेटून उमेदवार प्रचार करताना दिसतात। सांगलीचा महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। सांगली महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित आलेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये युतीची घोषणा झाली। महापौर भाजपकडे तर उपमहापौर राष्ट्रवादीला देण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं चित्र आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचा धडाका असणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सोलापूरच्या वैराग, मोहोळ आणि बळसंग इथे एकनाथ शिंदेंच्या 3 जाहीर सभा होणार असल्याचं समजतं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेमध्ये विषबाधा झाली ती गंभीर बाब आहे। यानंतर कुठल्याही आश्रमशाळेमध्ये विषबाधा झाली तर संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेला आहे। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा एकदा समोर आले। अजित पवारांसोबतचा स्वतःबरोबरचा फोटो सुळेंनी स्टेटसला ठेवला। स्टेटसवर थँक्यू सूचित असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दिल्लीच्या बैठकीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांचे स्टेटस सध्या चांगलं चर्चेमध्ये आलंय। प्रतिभा धानोरकरांनी पती बाळू धानोरकरांचा फोटो ठेवत मिस यू बॉस असं म्हणत राजकीय वादामध्ये पतीची आठवण केलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पंकजा मुंडेंनी अभिवादन न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे सभेमध्ये जानवळच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। पंकजा मुंडेंना जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। नाशिक भाजप शहरामध्ये सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्यानं सुनील केदार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। माझ्या निवडणुकीमध्ये जरूर राजकारण करा, पण एक वेळ मला विधानसभेला मतदान केलं नाही तरी चालेल, पण जिल्हा परिषद उमेदवार मृणाल पाटील या आपल्या गावच्या लेकीला 100% मतदान करा, असं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी आणि अनावश्यक खरेदीवरती आळा घालण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी पावलोखटोर उचलायला सुरुवात केलेली आहे। अर्थ विभागाची सूत्र स्वतःकडे घेतच नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कोकणात 3,96,000 कोटींचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जी मुलं गोवा किंवा मुंबई इथं नोकरीला जाताना त्यांना तिथेच जिल्ह्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असल्याचं उद्योगमंत्री सामंतांनी म्हटलं। यासोबतच सिंधुदुर्ग 16 कोटी स्किल सेंटर सुद्धा उभारलं जाणार असल्याची मोठी घोषणा सामंतांनी यावेळी केली। जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीमध्ये रोहा तालुक्यातील नागोठणे विभागामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला। शिवसेनेचे नेते मनोहर सुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। ओबीसी जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। शंकर राऊत हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात।
नितेश राणेंनी सार्वजनिकरित्या केलेल्या काही विधानांद्वारे मंत्रिपदाच्या घेतलेल्या शपथेचा भंग झालाय असा आरोप ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी राज्यपालांकडे केलेला आहे। संविधानासाठीचे संरक्षक या नात्यानं आपण या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य घटनात्मक हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। चंद्रपूर मनपातील गटनोंदणीचा घोळ कायम असल्याचं दिसून येतं। नागपूर विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार गटाला नोटीस जारी केलेली आहे। एकूण 7 मुद्द्यांवरती वडेट्टीवार गटाकडून उत्तर मागवण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये हायकमांडसोबत बैठक झाल्यानंतर वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरात पोहोचले। महिनाभर सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटातल्या संघर्षावर तोडगा निघाल्याची माहिती। पाटण तालुक्यातील मुंदुळकोळे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं 22 वर्षीय मृणाल पाटील या महाविद्यालयीन युवतीला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। गावोगावी प्रचारामध्ये तिला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत असल्याचं चित्र आहे। शंभूराज देसाईंनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपल्यासह पाटण तालुक्यातील सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा मृणाल पाटील यांनी व्यक्त केला। सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापले। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरती सडकून टीका केली। हिंमत असेल तर मला जेलमध्ये घालून दाखवा अशा शब्दांमध्ये बाबासाहेब देशमुखांनी शहाजीबापूंना ललकारले। नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांचं दुःखद निधन झालं। मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील एपेक्स हॉस्पिटलमध्ये गोविंदनगर येथे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली।